श्री स्वामी समर्थ तुम्हा सर्वांचे आपल्या यूट्यूब चॅनलवरती मी अगदी मनापासून स्वागत करते। तुमच्या मनातील सर्व चांगल्या इच्छा स्वामी महाराज पूर्ण करोत ही स्वामींच्या चरणी प्रार्थना करते आणि आजच्या व्हिडिओला सुरुवात करते। लक्ष्मी पूजनाच्या दिवशी घरातील लक्ष्मीने म्हणजे घरातील कर्त्या स्त्रीने गृहलक्ष्मीने काही कामे ही अवश्य करायची आहेत। सकाळी उठल्याबरोबर आपला जो मुख्य दरवाजा आहे त्याचा जो उंबरठा आहे तर त्यावरती पाणी शिंपडायचं आहे। कारण लक्ष्मीपूजन जे आहे तर ते अमावस्या तिथीला असतं आणि अमावस्या तिथीच्या दिवशी आपण जर आपल्या उंबरठ्यावरती पाणी शिंपडलं तर आपले पितर जे आहेत तर ते तृप्त होत असतात। त्याचप्रमाणे आपलं स्नान वगैरे आटोपूनच आपल्याला हे पाणी शिंपडायचं आहे। त्यानंतर आपल्या मुख्य दरवाजाच्या बाजूचा जो परिसर आहे तर तो स्वच्छ करायचा आहे। दारामध्ये छान अशी रांगोळी काढायची आहे। यानंतर आपला मुख्य दरवाजा आणि आपला उंबरठा जो आहे तर तो स्वच्छ फडक्याने आपल्याला व्यवस्थित पुसून घ्यायचा आहे आणि आपल्या उंबरठ्याला हळदीचं लेपन करायचं आहे। हळद, गोमूत्र आणि त्यामध्ये थोडंसं गुलाबजल आपल्याला टाकायचं आहे। याचं लेपन आपल्याला आपल्या मुख्य दरवाजाच्या उंबरठ्याला करायचं आहे। हळदीचे लेपन केल्यामुळे माता लक्ष्मी तर आकर्षित होतेच, परंतु आपल्या घरामध्ये येणारी जी काही नकारात्मकता आहे तर ती मुख्य दरवाजामध्येच नष्ट होते। कारण आपल्या घरामध्ये येणारी पॉझिटिव्हिटी असेल किंवा निगेटिव्हिटी असेल तर ती आपल्या मुख्य दरवाजातूनच आत येत असते आणि म्हणूनच उंबरठ्याला हळदीचं लेपन केल्यामुळे ही नकारात्मकता नष्ट होते, ज्यामुळे आपल्या घरातलं वातावरण हे सकारात्मक राहायला मदत होते। आणि घरातील वातावरण जर सकारात्मक असेल तर अशा घरामध्ये माता लक्ष्मी सहजपणे आगमन करत असते। यानंतर दुसरं काम करायचं आहे ते म्हणजे आपला जो मुख्य दरवाजा आहे त्याच्यावरती बरोबर मध्यभागी आपल्याला ओल्या कुंकवाने स्वस्तिक चिन्ह काढायचं आहे। जरी तुम्ही तुमच्या मुख्य दरवाजावरती मेटलचं स्वस्तिक लावलेलं असेल तरी त्याखाली आपल्याला कुंकवाचं स्वस्तिक चिन्ह काढायचं आहे। हे स्वस्तिक चिन्ह काढताना उजव्या हाताच्या अनामिका बोटाने आपल्याला काढायचं आहे। त्याचप्रमाणे स्वस्तिकमध्ये 4 बिंदू म्हणजे 4 टिंब जे आपण देतो तर ते द्यायचे आहेत। दोन्ही बाजूला 2-2 उभ्या रेषा सुद्धा काढायच्या आहेत आणि या रेषा नेहमी काढताना खालून वर अशा पद्धतीने काढायच्या आहेत। त्याचप्रमाणे आपल्याला आपला जो उंबरठा आहे तर त्याच्या बाजूला लक्ष्मी मातेची पावले सुद्धा काढायची आहेत। लाल रांगोळीच्या साहाय्याने तुम्ही ही पावले काढू शकता। जर तुम्ही पांढऱ्या रांगोळीचा वापर केला तर आवर्जून त्यामध्ये तुम्हाला लाल रांगोळी भरायची आहे किंवा तुम्ही पिवळी रांगोळी सुद्धा भरू शकता। त्याचप्रमाणे आपला जो मुख्य दरवाजा आहे तर त्याला आपल्याला आंब्याच्या पानाचं आणि झेंडूच्या फुलांचं तोरण जे आहे तर ते लावायचं आहे। आंब्याची पाने यासाठी तुम्ही 11 पाने घ्यायची आहेत। प्रत्येक पानावरती ओल्या हळदीने स्वस्तिक चिन्ह काढायचं आहे आणि आपल्याला या 11 पानांचं आंब्याचं तोरण जे आहे तर ते तयार करायचं आहे। आपल्या हिंदू धर्मामध्ये आंब्याच्या पानांना सुद्धा धार्मिकदृष्ट्या अतिशय महत्त्व आहे। आपण जेव्हा कलशाची स्थापना करतो तर त्यामध्ये सुद्धा बघा आपण विड्याच्या पानाऐवजी आंब्याची पाने सुद्धा वापरत असतो। तर अशा या आंब्याच्या पानांचं तोरण अवश्य आपल्याला मुख्य दरवाजाला या दिवशी लावायचं आहे। त्याचप्रमाणे आपण उंबरठ्याला लेपन केल्यानंतर आणि स्वस्तिक काढल्यानंतर आपल्याला काय करायचं आहे, उंबरठा आणि आपला मुख्य दरवाजा जो आहे तर त्याची पूजा करायची आहे। हळदी कुंकू अक्षता फुल अर्पण करायचं आहे। धूप दीपाने आपल्या उंबरठ्याला ओवाळायचं आहे, मुख्य दरवाजाला सुद्धा ओवाळायचं आहे। त्याचप्रमाणे आपलं जे किचन आहे तर त्यामध्ये सुद्धा स्वस्तिक काढायचं आहे। ज्या ठिकाणी आपण गॅस शेगडी ठेवतो त्याच्या समोरील भिंतीवर आपल्याला स्वस्तिक चिन्ह काढायचं आहे। आता हे स्वस्तिक चिन्ह काढताना अगोदर आपल्याला तुपाने काढायचं आहे। आपलं बोट तुपामध्ये बुडवायचं आणि स्वस्तिक काढायचं। पुन्हा ओल्या हळदीने यावरून स्वस्तिक गिरवायचं आणि पुन्हा ओल्या कुंकवानं। तर असं आपल्याला हे स्वस्तिक जे आहे तर ते किचनमध्ये काढायचे आहे। त्यानंतर आपल्याला गॅस शेगडीची सुद्धा पूजा करायची आहे। त्याचप्रमाणे तुम्ही तुमच्या तिजोरीवरती सुद्धा स्वस्तिक चिन्ह काढू शकता। आपल्या हिंदू धर्मामध्ये स्वस्तिक जे आहे तर ते अतिशय पवित्र आणि शुभचिन्ह मानले जाते। स्वस्तिकचा अर्थ असा होतो की कल्याण असो, त्यामुळे आपल्याला हे स्वस्तिक चिन्ह काढायचं आहे। त्याचप्रमाणे स्वस्तिक चिन्हामध्ये अनेक देवदेवतांचा वास आहे। माता लक्ष्मी, श्रीहरी विष्णू, माता पार्वती, गणेश, ब्रह्मा, तर यांचं जे वास्तव्य आहे तर ते या स्वस्तिक चिन्हामध्ये आहे आणि म्हणूनच स्वस्तिक चिन्हाला एवढे महत्त्व आहे। आणि म्हणून लक्ष्मी पूजनाच्या दिवशी आपण अशा काही ठराविक ठिकाणी स्वस्तिक चिन्ह हे काढायचं आहे। त्याचप्रमाणे तुळशीची आपल्याला विधिवत पूजा करायची आहे। तुळशीजवळ सुद्धा रांगोळीच्या साहाय्याने लक्ष्मी मातेची पावले काढायची आहेत, स्वस्तिक चिन्ह काढायचं आहे। त्याचप्रमाणे
संध्याकाळच्या वेळेला तुळशी मातेजवळ आपल्याला एक तुपाचा दिवा लावायचा आहे. दिवाळीमध्ये आपण पणत्या लावतच असतो, परंतु तुळशी मातेजवळ आवर्जून तुपाचा दिवा लावायचा आहे. त्या दिव्यामध्ये आपल्याला फूल असलेल्या 2 लवंगा आणि 1 हिरवी वेलची सुद्धा आवर्जून टाकायची आहे. तसेच आपल्याला या दिवशी आपला जो मुख्य दरवाजा आहे तर त्याच्या बाहेर चौमुखी दिवा तयार करायचा आहे. बघा, आपल्याला कणकेचा चौमुखी दिवा तयार करून घ्यायचा आहे आणि तो तुम्हाला मुख्य दरवाजाबाहेर लावायचा आहे. चौमुखी दिवा लावल्यामुळे 4ही दिशांना वाती होणार आहेत आणि 4ही दिशांनी येणाऱ्या ज्या काही सकारात्मक लहरी आहेत तर त्याचा आपल्याला फायदा होणार आहे. आणि म्हणून आपल्याला हा चौमुखी दिवा हा नक्की आपल्या मुख्य दरवाजाच्या बाहेर लावायचा आहे. उजव्या बाजूला लावा किंवा डाव्या बाजूला लावला तरीसुद्धा चालेल. आपल्या लक्ष्मी मातेला स्वच्छता जी आहे तर ती अतिशय प्रिय आहे. त्यामुळे आपल्याला या दिवशी आपलं घर जे आहे तर ते स्वच्छ ठेवायचं आहे. आपलं किचन स्वच्छ ठेवायचं आहे. आपला मुख्य दरवाजा स्वच्छ ठेवायचा आहे. त्याचप्रमाणे ज्या ठिकाणी आपण लक्ष्मीपूजन करणार आहोत तर ती जागा स्वच्छ करायची आहे. त्या जागेवरती सुद्धा आपल्याला छान अशी रांगोळी जी आहे तर ती काढायची आहे. तसेच तुम्ही या दिवशी गरीब गरजू व्यक्तींना अन्नदान करू शकता. आपल्याला घरातलं जे वातावरण आहे तर ते सात्विक ठेवायचं आहे, प्रसन्न ठेवायचं आहे. घरामध्ये तुम्हाला संध्याकाळच्या वेळेला कापूर जो आहे तर तो जाळायचा आहे, ज्यामुळे नकारात्मकता नष्ट होईल. त्याचप्रमाणे या दिवशी गाईला घाससुद्धा द्यायचा आहे. गाईला गोग्रास द्या. तुम्ही फराळाचे काही पदार्थ गाईला खायला देऊ शकता किंवा चपाती आणि त्यावरती थोडासा एक गुळाचा खडा ठेवून असा जरी घास तुम्ही गाईला दिला तरी गोमातेचे आशीर्वाद सुद्धा आपल्याला प्राप्त होणार आहेत. तर अशा काही गोष्टी आहेत ज्या आपल्याला या दिवशी करायच्या आहेत. त्याचप्रमाणे तुमच्याकडे श्रीयंत्र असेल, अन्नपूर्णा देवीची मूर्ती असेल तर याची सुद्धा आपल्याला या दिवशी विधिवत पूजा जी आहे तर ती करायची आहे. परंतु काही चुका ज्या आहेत तर त्या मात्र आपल्याला या दिवशी चुकूनही करायच्या नाहीत. आता या चुका कोणत्या आहेत तर बघा, तुम्हाला काय करायचं आहे, लक्ष्मी पूजनाच्या दिवशी कोणाचाही अपमान करायचा नाही. तुमच्या दारामध्ये कोणी आलं तर त्याला रिकामे हाते पाठवायचं नाही. दारामध्ये गोमाता आली तर तिला काही ना काही खायला द्यायचं आहे. त्याचप्रमाणे तुम्हाला काय करायचं आहे, या दिवशी आपण जी पूजा करत असतो तर त्यामध्ये उभी असलेली लक्ष्मी मातेची मूर्ती किंवा फोटो, अशा फोटोची पूजा करायची नाही. तर लक्ष्मी माता ही बसलेली हवी अशीच मूर्ती आपल्याला या लक्ष्मी पूजनाच्या पूजेमध्ये ठेवायची आहे. कारण माता लक्ष्मीची जर उभी असलेली मूर्ती आपण ठेवली आणि त्याची पूजा केली तर माता लक्ष्मीचा आशीर्वाद आपल्याला मिळणार नाही. कारण माता लक्ष्मी उभी आहे म्हणजे ती स्थिर नाही. आणि म्हणून आपल्याला स्थिर असलेली कमळामध्ये बसलेल्या माता लक्ष्मीची मूर्ती जी आहे तर तिचीच पूजा करायची आहे. त्याचप्रमाणे या दिवशी आपल्या घरातील काही वस्तू इतरांना द्यायच्या नाहीत. जसं की उधार पैसे द्यायचे नाहीत, सोन्याचे दागिने द्यायचे नाहीत. आपल्या घरातील धने, कुंकू, लवंग, वेलची, ज्या माता लक्ष्मीला प्रिय असलेल्या वस्तू आहेत, ज्या लक्ष्मीकारक वस्तू आहेत तर त्या इतरांना द्यायच्या नाहीत. आपल्या घरातील केरसुनी चुकूनही इतरांना द्यायची नाही. त्याचप्रमाणे केरसुनी इतरांना दिसेल तर अशी अजिबात ठेवायची नाही. या दिवशी मांसाहार, मद्यपान या गोष्टी करायच्या नाहीत. कारण अतिशय पवित्र असा हा दिवस मानला जातो. त्यामुळे चुकूनही या दिवशी मांसाहार करायचा नाही. या दिवशी काळ्या रंगाचे वस्त्र जे आहे तर ते परिधान करू नयेत. त्याचप्रमाणे काळ्या रांगोळीचा सुद्धा वापर करायचा नाही. या दिवशी चामड्याच्या वस्तू ज्या आहेत तर त्याचा सुद्धा वापर करू नका. चामड्याच्या वस्तूसुद्धा आपल्याला परिधान करायच्या नाहीत. खंडित झालेल्या, तुटलेल्या, फुटलेल्या ज्या वस्तू आहेत तर त्यांचा वापर आपल्याला पूजेमध्ये करायचे नाही. पूजेमध्ये जे साहित्य आपण वापरतो तर ते स्वच्छ आणि व्यवस्थित असावं. दिवसा झोपू नये. त्याचप्रमाणे घरामध्ये कलह, किरकिर तर या गोष्टी आपल्याला अजिबात करायच्या नाहीत.